हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन दिवसाच्या नवीन सुंदर अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर चला, आता वाजले आहेत दुपारचे 1 वाजलेत आणि चला म्हणलं आता काय सगळं काम वगैरे आवरले. आज आहे संडे, त्याच्यामुळं प्रिशाला पण सुट्टी आहे, त्याच्यामुळं सगळं काम असं निवांत चाललेलं आहे. त्याच्यामुळे निवांत चालले म्हणून तर 1 वाजलं आहे सगळ्या कामाला. आता मी किचन सगळं आवरून घेतलं मस्तपैकी आणि म्हणलं चला आता आहे ना फ्रीज पण आवरून घ्यावं, कारण फ्रीजमध्ये ना खूप गर्दा झाला आहे. असा कोणती वस्तू कुठं ठेवा हे सुचत नाही. त्याच्यामुळे मला चला फ्रीज पण आवरून घ्यावं. आणि असं कसं मिक्सरवर त्याच्यावर मसाला वगैरे काढल्यावर थोडंफार हे होतंच, भांड्यामधून थोडंफार सांडतं. त्याच्यामुळे मला चला सगळ्या गोष्टी आवरून घ्यावं. तर बघा असं सगळं काय असं फ्रीजमध्ये गर्दा झालेला आहे. त्याच्यामुळं म्हणलं चला इथं इकडं तर सगळा पूर्ण कप्पा आहे ना मसाल्यानेच पॅक झाला आहे. आणि असे ड्रायफ्रूट्स वगैरे म्हटलं चला. प्रिशाने ना फरसन खाऊन फरसन पण फ्रीजमध्ये आणून ठेवलं आहे. कारण तिचं एक सवय आहे, म्हणजे असं काही एक खाल्लं ना ती फ्रीजमध्येच ठेवते असं खाऊच्या तिची वस्तू. त्यामुळे लक्ष द्यावं लागतं. त्या का तिने फरसन पण ठेवले, मग तिला दिलं ते खायला, पण तिने तसंच आणून ठेवले. पण चला आता पूर्ण असं सगळं क्लीन करून घेणार आहे. आणि वरती पण पसारा झाला आहे, मिक्सर वगैरे हे पण म्हणलं स्वच्छ करून घ्यावा. तर चला आता आपण कामाला लागू. तर बघा सगळा फ्रीजमधला सगळा पसारा बाहेर काढला आहे मी आणि असं किचनवर ठेवलं आहे. सगळा पसाराच आहे. हे सगळे मसाले वगैरे येतं, कारण की ना डब्यात वगैरे ठेवले ना सगळे मसाले आपण एका डब्यात, तर ते खराब होतात लवकर. त्याच्यामुळं मग असं ठेवावं लागतं. आणि पूर्ण फ्रीज आहे ना मी रिकामं करून घेतलेलं आहे. हे बघा इकडं बघा अशी माती वगैरे झाली, थोडी सगळी अशी भाजीपाल्याची माती पडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा डब्बा दाखवते. याच्यामध्ये ना सगळं असं कडधान्य, रवा, मैदा अशा काही गोष्टी, तर मटकी, ते अशा डाळी, हे धने वगैरे अशा सगळ्या काही गोष्टी आहेत ना कडधान्य. याचं मेन प्रॉब्लेम म्हणजे असं कारण आहे की आपण जर त्याला असं फ्रीजमध्ये ठेवलं स्टोअर करून, तर हे होतं म्हणजे असं भुंगे वगैरे जे लागतो तो कीड लागत नाही, काही नाही. त्याच्यामुळे ना फ्रीजमध्येच ठेवायचे कडधान्य. ते जास्त जर असं थोडंफार असलं तर मग आपल्याला होऊन जातं ते रोजचं जे लागतं डाळी वगैरे. पण जास्त साठवर जर असलं साठवलेलं आपल्याकडं, तर असं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं. चला तर आता पटपट हे सगळं घासून वगैरे घेऊ, तुम्हाला दाखवते मी पूर्ण क्लीन केल्याच्या नंतर. तोपर्यंत आवरून घेते मी. तर बघा त्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतला. अहोने आणलं होतं मटण. म्हणलं चला आता मटणाचं पण भाजी बनवायची, तर तुम्हालाही दाखवा मी कशी बनवते कशी नाही. कारण थोडंच बनवायचं होतं, कारण की एकटेच होते ते जेवण करायला. तर बघा अगोदर आहे ना मी पिवळा रस्सा बनवून घेतलेला होता, जे का आपण म्हणतो मिठाचा रस्सा, तो मी बनवून घेतला. नंतर कांदा आणि खोबरं वगैरे, कांदा भाजून घेतलेला होता ना, खोबरं लसूण त्याची बारीक पेस्ट केलेली होती तेही टाकले तेलामध्ये, चांगलं परतू घेतला. आणि नंतर मग जेवढे काय मसाले आपल्याला लागतात, जे काय आपल्याकडे अवेलेबल असते त्यानुसार तुम्ही जे मसाले टाकतात ते ॲड करायचे. ते मी एका डिशमध्ये काढून घेतले होते, कारण की मग तसं मेळ नाही लागत आपल्याला किती मसाले टाकायचे. त्याच्यामुळं भाजी तर मला थोडीच करायची होती आणि आज होती त्याच्यामुळं म्हणलं चला. आणि मी म्हणजे ते एकटेच होते खायला, तर म्हणलं चला बनवून घेऊ. आणि तर बघा आपलं ह्याला म्हणजे कांदा खोबरं ते टाकलं, त्याला किती मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं होतं. कारण असं तेल जर सुटलं ना तरच भाजी खूप छान आणि टेस्टी होते. आणि आपण ज्यावेळेस आपण मसाला परतवतो त्यावेळेस जर आपण त्याच्यामध्ये मिठाचं पाणी जर थोडंफार टाकलं आणि नंतर जर परतू घेतला ना, जास्त भाजीला असं तेल सुटल्यागत होतं. त्याच्यामुळे अजून भाजी चवदार बनते आणि टेस्टी बनते. कोणाकोणाला अशी छान अशी मटणाची भाजी आवडते ते पण सांगा नक्की. त्यानंतर भाजीला उकळी वगैरे येऊन मी गॅस बंद केलेला होता. मला चला तो मला पण दाखवा भाजी आपली कशी झाली कशी नाही, अशी कशी चमचमीत दिसते आणि झणझणीत. तर नक्की एकदा ना अशी ट्राय करून बघा.
जेवणं वगैरे झाले आमचे. मग मला चला आता भांड्या वगैरे बघा किचनची हालत तर कशी झाली स्वयंपाकाने. त्यांना वेगळं मला वेगळं बनवायचं म्हणलं असं तर होणारच. तर चला आता पटकन असे मी भांडे घासून घेते आणि किचन वाटतं असं क्लीन करून घेते. तर व्हिडिओ जर कोणाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.